5 मी कागदी लिंबू घेतलेले आहेत, 40 ग्रॅम मी ओली हळद घेतलेली आहे, 25-26 मी ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मी स्वच्छ धुवून पुसून कोरडे केलेले आहेत. हळद आहे ती मी स्वच्छ धुवून कोरडी करून पुसून मग त्याची सालं काढलेत आणि असे स्लाइस करून घेतलेले आहेत. जी मिरची आहे ती तुम्हाला जर वाटली तर तुम्ही 2 तुकडे करू शकता, 3 तुकडे करू शकता, नाहीतर अख्खी ठेवली तरी चालेल. हे जे कागदी लिंबू आहेत तर हे आपण तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही याचे तुकडे करून घ्या, कापून घ्या. मिरचीचे मी 2 तुकडे केलेले आहेत आणि असे मध्ये चीर दिलेली आहे. आणि मिरचीसुद्धा अशी कापली कारण ती पण लवकर मुरेल. ह्या मी कमी तिखटवाल्या घेतलेल्या आहेत मिरच्या, पोपटी रंगाच्या येतात त्या, ह्याच घ्यायच्या. हिरव्या कलरच्या डार्क लवंगी घ्यायच्या नाहीत कारण त्या घेतल्या तर मिरच्या कडूसर लागतात आणि त्याचं लोणचं एवढं काही चांगलं लागत नाही. 15-20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे लहान असेल तर अख्ख्या तुम्ही टाकू शकता, जर मोठ्या असतील तर तुम्ही अशा ह्याचे पातळ काप करू शकता. आता थंडीचा मोसम आहे, काही लोकांना वात होतो, तर मग त्या लोकांसाठी चांगलं आहे असा लसूण टाकायचा भरपूर. जिथं मी 20 पाकळ्या टाकलेत तुम्ही तिथे 30-35 पाकळ्या टाका. कच्चा लसूण नाही खाऊ शकत तर असं तुम्ही लसूण तुम्ही लोणच्यामधून खाऊ शकता. शिवाय हे मी जे 5 लिंबू घेतले होते त्याचे मी असे बघा बारके असे तुकडे करायचे. शक्यतो बारीकच तुकडे करायचे कारण मग ते लवकर मुरतात. आणि हे बघा हे मी बिया काढलेल्या आहेत आणि हा जो रस आहे तो मी गाळून घेणार आहे. हा रस आपण आधी टाकायचा नाही आहे, हा आपण शेवटी घालायचा आहे. त्याच्यामुळे हा रस मी आता गाळून घेणार आहे. गॅसवर मी कढई ठेवली आहे, पूर्ण कोरडी करून घ्यायची आहे. जरासुद्धा असं पाणी किंवा ओलं नको आहे आपल्याला. ही कढईसुद्धा गरम झाली आहे. आता ह्या कढईमध्ये मी 150 ग्रॅम तेल घेतलेलं आहे, 1 वाटी भरून. आता तेल मी कढईमध्ये ओतत आहे. पूर्ण तेल ओतायचं आहे. तेल जर जास्त असेल तर लोणचं हे छान मुरतं आणि चवीला पण चांगलं लागतं, म्हणून आपण तेल जरा याच्यात जास्त घालायचं आहे. तेल जरा चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पण कोणतं तेल वापरत असाल ते तेल घ्यायचं आहे. आता मी इथं ग्राउंडनट तेल घेतलेलं आहे. तर तुम्ही सनफ्लावर वापरत असाल किंवा राईचं वापरत असाल, तुम्ही जे घरात वापरता ते तेल तुम्ही इथे घेऊ शकता. आता हे तेल जर आपल्याला कडक गरम करायचं आहे कारण कच्चेपणा त्याचा निघून गेला पाहिजे. तेलाचा सुगंध सुटला आहे, धूर वगैरे काही निघत नाही आहे अजून. तर तेल आपल्याला जरा कडक तापून द्यायचं आहे. नंतर ते परत थोडंसं मीडियम होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं किंचित थोडंसं मीडियम गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला. आता जे तापलेलं आहे ते जरा टेम्परेचर कमी करायचं आहे त्याचं. तेल जरासं थंड झालेलं आहे तर आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे कारण जिऱ्याचा कच्चापणा जायला पाहिजे, म्हणून आपण याच्यामध्ये जिरं घालायचं आहे गरम तेलात जरासं. आता मी 2 चमचे मोहरी घातली. याच्यामध्ये तुम्ही मोहरीची डाळसुद्धा घालू शकता. मी अख्खी मोहरी घातली. हलवायचं आहे. हळद मी हे करून घेतली होती, कापून घेतली होती, ती घालायची कारण हळदीमध्ये पाण्याचा अंश जास्त आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि बंद गॅसवर मी करत आहे. बघा ही हळद घालायची आहे कारण ही हळद जराशी याच्यामध्ये भाजली गेली तर काय होईल, आपलं लोणचं खराब होणार नाही. तर हळदीचा सीझन आहे, बाजारामध्ये ओली हळद मिळते, तर तुम्ही ती हळद आणा, असं लोणचं करा. ही सेम रेसिपी माझ्या चॅनलला आधीसुद्धा आहे, तर त्याच्यामध्ये मी लिहून दाखवलेलं आहे. आणि आत्ता जी ही रेसिपी आहे ती मी बोलून दाखवत आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये मी हळदीची पावडर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मी ओली हळद टाकलेली आहे. तर त्यामुळे हे लोणचं जरा पौष्टिक आणि हेल्दी बनलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जो लसूण जो घेतलेला आहे तो कापून तो टाकायचा आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. मी ते 20 पाकळ्या घातलेल्या आहेत. मोठे असतील तर स्लाइस करून घाला. खूप जाड असे मोठे मोठे घालू नका, नाही तर ते मुरणार नाहीत. आता ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा मेथी घालत आहोत, हिंग घालत आहोत. ज्या मिरच्या कापून घेतल्या त्या मी घालत आहे. एक एक वस्तू टाकते त्याच्यामुळे
त्याचं टेम्परेचर कमी होत चाललेलं आहे. कलर बघा किती सुंदर दिसत आहे. आत्ताच मी लिंबू घालणार नाही, आता तेल पूर्णपणे कोमट होऊन द्यायचं आहे आपल्याला, तेव्हाच आपण लिंबू घालायचं आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ घालत आहे चवीप्रमाणे. माझं हे मीठ थोडं कमी खारट आहे, त्यामुळे मी 4 चमचे घालत आहे. तुमचं जर जास्त खारट असेल तर तुम्ही कमी घाला, टेस्टप्रमाणे घाला. तुम्हाला जितकं लोणचं खारट पाहिजे त्याप्रमाणे घाला. आणि हे मीठ जे टाकल्यामुळे काय होणार आहे, हे जे मीठ आहे ते आपल्या लोणच्याचं प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे. याच्यामुळे लोणचं आपलं बरेच दिवस टिकून राहणार आहे. हे माझं मीठ खूपच कमी खारट असल्यामुळे त्याच्यामध्ये मी 4 चमचे घातलेले आहे. तुम्ही 2-2.5 चमचे जसं तुमच्या चवीप्रमाणे असेल तसं घाला. सुरुवातीला आधी तुम्ही कमी घाला. जर तुम्हाला कमी खारट वाटलं तर तुम्ही परत घालू शकता मीठ तुम्ही कधीही घालू शकता. मीठ घालण्यासाठी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर तेल माझं कोमट झालं आहे, परंतु कढई गरम असल्यामुळे मी अजून याच्यामध्ये लिंबू घालणार नाही आहे. आणि बघा लोणच्याला ॲटोमॅटिकच पिवळा कलर आलेला आहे आपोआपच, कारण आपली ओली हळद आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लोणचं. जी रेसिपी आहे ती माझ्या आईची आहे, म्हणजे मी आता त्याला जराशी मॉडिफाय केलेली आहे. त्याच्यामध्ये ओली हळद टाकलेली आहे. आणि हे लोणचं करायला एकदम सोपं आहे, घरच्या साहित्यातून होतं आणि खायला इतकं टेस्टी लागते. मी एकदा जरूर ट्राय करा हे लोणचं आणि मला कमेंट करून सांगा. फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला तुम्हाला असेच खूप नवीन नवीन, शिवाय जुन्यासुद्धा रेसिपी आहेत किंवा जुन्या रेसिपी आहेत ज्या आम्ही त्याच्यामध्ये बदल करून नव्या पद्धतीने केलेल्या आहेत, अशासुद्धा रेसिपी आहेत. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला भेट द्या. कारण जर गरम तेलामध्ये आपण लिंबू घातला तर पूर्ण लोणचं हे कडू लागण्याची शक्यता आहे. गरम तेलामध्ये किंवा गरम याच्यामध्ये जास्त करून लिंबाचा रस नाही घालायचा किंवा लिंबू नाही टाकायचं, नाहीतर त्याची सालसुद्धा कडू होते आणि रस पण कडू लागतो. बघा आपली कढई पूर्णपणे थंड झालेली आहे. अगदी हात लावू शकते कढईला. आणि तेलसुद्धा एकदम थंड झालेलं आहे. मी बोट घातलेलं आहे बघा, एकदम थंड झालेलं आहे तेल. त्यामध्ये जे आपण लिंबू कापून घेतले ते लिंबूच्या फोडी घालायचे आहेत. तर तुमच्याकडे ओली हळद नाही मिळाली, कच्ची हळद नाही मिळाली तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा याच्यामध्ये हळदीची पावडर टाकू शकता, म्हणजे लोणच्याला कलर अगदी छान येईल. लिंबू, मिरची आणि हळद जे काय आहे आतमध्ये कढईमध्ये ते पूर्ण सगळं थंड व्हायला पाहिजे, एकदम गार. जेव्हा एकदम गार होणार तेव्हाच मी त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहे. हा कोमट असताना सुद्धा घालायचा नाही, तर पूर्ण थंड झाल्यावरच आपण लिंबाचा रस घालणार आहे. तर मी आता हे 5-10 मिनटं थांबणार आहे आणि 5-10 मिनटांनी पूर्ण गार झालं की मी लिंबाचा रस टाकणार आहे. पूर्ण थंड झाली आहे. रस मी काढला होता गाळून, तो पूर्ण याच्यात टाकायचा आहे. जर कापताना तुमचा असा लिंबाचा रस नाही निघाला तर तुम्ही वेगळा 1 किंवा 2 लिंबाचा रस काढा आणि तो याच्यामध्ये घाला. त्याच्यामुळे लोणच्याला जरा आंबटसर आणि छान चव येईल आणि मुरेलसुद्धा. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला एका काचेच्या कोरड्या स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. आपलं लोणचं तयार झालं. 15 दिवस झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मी 4 दिवसांनीच लोणचं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि लोणचं चांगलं मुरलेलं आहे. आधीचा कलर आणि हा आत्ताचा कलर. हे लोणचं आता फ्रीजमध्येच ठेवायचं आहे आणि जसं मुरेल तुम्हाला जसं पाहिजे तसं खायचं आहे. बाहेर हे लोणचं राहत नाही 4-6 दिवसाशिवाय. कमी प्रमाणात हे लोणचं करून खायचं असतं, पण मला वेळ मिळत नाही म्हणून मी एकदम केलेलं आहे. पण तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी वर्षभर हे लोणचं राहतं. बघा पूर्ण लिंबू गळलं आहे, हे बघू शकता तुम्ही किती पूर्ण लिंबू गळलं आहे. बघा तुम्हाला मीठ कमी वाटलं तर मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, बाकी तेल वगैरे टाकायची काही गरज नाही आहे. जर टेस्टला कमी वाटलं तरच मीठ टाकायचं आहे.